श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया झेब्र्यांच्या झुंडी, सुमन नवलकर यांचा ललितबंध. मुंबईहून लेहला जाणाऱ्या विमानात कुणाल खिडकीत बसला होता. पण विमानाचा डाव्या बाजूचा पंख त्याच्या खिडकीच्या पुढ्यातच येत होता. त्यामुळे निळं आकाश आणि पांढरे ढग पाहायला सुद्धा त्याला मान उंचावावी किंवा वळवावी लागत होती. मग हळूहळू डुलक्या खाता खाता तो गाढ झोपला. सकाळी 8चं उड्डाण असल्यामुळे सर्वच प्रवाशांची झोप अपुरी झाली होती. बहुतेक प्रवासी डुलक्या खात होते. कुणालची आई मात्र खिडकीतून दिसणारी दृश्य मान उंचावून उंचावून पाहत होती. 2 तासांनी तिला अचानक डोंगर माथ्यांवर झेब्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसू लागल्या. तिने कुणालला हलवून हलवून उठवलं. "उठ कुणाल, उठ, झेब्र्यांच्या झुंडीच्या झुंडी बघ कशा धावतायत." खुर्चीची पट्टी बांधून झोपलेला कुणाल झोपेतून टक्क जागा झाला आणि म्हणाला, "आई, तू तर म्हणाली होतीस की तिथे 2 मदारीवाले उंटं आणि याक आहेत. मग झेब्रे कुठून आले आई?" "अरे, प्रश्न नंतर विचार, आधी दिसतंय ते बघून घे, नाहीतर विमान पुढे जाईल आणि झेब्रे मागे पडून दिसेनासे होतील." मग मात्र कुणाल खुर्चीतला खुर्चीत ताठ होऊन खिडकीबाहेर पाहू लागला. आईच्या हाकेने विमानातली सर्वच माणसं जागी होऊन आपापल्या खिडक्यांबाहेर पाहू लागली. खरोखरच डोंगरांच्या रांगांच्या शिखरांवरून झेब्र्यांचे कळपच्या कळप धावत होते. नंतरची जवळजवळ 15-20 मिनिटं ही झेब्रे दौड चालू होती. डोंगरांचे माथे बर्फाच्या निमुळत्या एका आकाराच्या सारख्या अंतरावरच्या पट्ट्यांनी सजले होते. झेब्रे धावत असल्याप्रमाणेच दिसत होते ते. हवाई सुंदरीने सुरुवातीलाच सांगितलं होतं की विमान आकाशात उंचावर स्थिरावलं की खुर्चीची पेटी सोडवून तुम्ही खिडक्यांकडच्या रिकाम्या खुर्च्यांवर जाऊन बसू शकता. बाबा उजवीकडच्या खिडकीपासची खुर्ची पकडून बसले होते. त्यांनी आणि विमानातल्या सर्वच प्रवाशांनी झेब्र्यांच्या झुंडींचे भरपूर फोटो काढले. लेह विमानतळ येईपर्यंत सतत या झेब्र्यांच्या झुंडी विमानाच्या डाव्या उजव्या बाजूंनी धावत होत्या. नंतरच्या आठवडाभराच्या लेह लडाख सहलीतही या झेब्र्यांच्या झुंडींनी कुणालला साथसोबत केली. नुब्रा दरीतल्या उंटांच्या 2 मदारींच्या मधोमध बसून त्याला वाळूमध्ये डुलत फेरफटका मारताना पाहून दूरवरून झेब्र्यांचे कळप हसत होतेच. स्तूप पाहताना, वाळूच्या डोंगरांवरून घसरताना, नितळ निळ्या पेंगॉंग लेकच्या पाण्यात पाय बुडवून कुडकुडताना, याकच्या बरोबर फोटो काढताना, खारदुंगला खिंडीत बर्फवृष्टीत खेळताना, सशासारख्या छोट्याशा तपकिरी मुरमोटच्या पाठीवरून हात फिरवताना आणि हॉल ऑफ फेममध्ये शूर सैनिकांच्या शौर्याच्या गाथा ऐकताना दूरवर कुठे ना कुठे झेब्र्यांच्या झुंडी दिसायच्याच. सहल संपवून मुंबईला परतताना मात्र कुणालने विमानाच्या खिडकीपाशी बसल्यावर डोळे जराही बंद होऊ दिले नाहीत. झेब्र्यांच्या पळणाऱ्या झुंडी दिसेनाशा होईपर्यंत डोळे भरून न्याहाळल्या त्याने. दुसऱ्या दिवशी अंगणात खेळायला गेला तेव्हा रोहितने त्याला विचारलं, "काय रे कुणाल, लडाखमध्ये काय पाहिलंस?" "झेब्र्यांच्या झुंडी." कुणालचं उत्तर ऐकून सगळीच मित्रमंडळी चकित झाली. "झेब्रे? लडाखमध्ये?" "होय, झेब्रे. तुम्हालाही पाहायचे असतील तर लेहला जायला हवं, तेही विमानाने, तेही जूनमध्ये. आणि लेह विमानतळ यायच्या आधी अर्धा तास तरी डुलकी न खाता खिडकीतून बाहेर पाहत राहायला हवं. मग तुम्हालाही दिसतील झेब्र्यांच्या झुंडी पळताना." झेब्र्यांच्या झुंडी, सुमन नवलकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.